राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी नुकताच अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। त्यानंतर आता शरद पवार गटाकडून ठाणे शहरातील गणेशवाडी, चंदनवाडी परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत। पोरं शाळा सोडून गेली तर शाळा बंद पडत नाही, पुन्हा नव्याने विद्यार्थी घडवण्याचं काम शाळा मास्तर करतो, मात्र लय खमक्या आमचा मास्तर आहे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब हे विद्यापीठ आहे, ते कार्यकर्ते घडवतात। एका विद्यार्थ्याने शाळा सोडल्याने नुकसान होत नाही, नुकसान विद्यार्थ्याचं होतं, विद्यापीठाचं नाही, अशा प्रकारचा संदेश लिहून श्री राजू चापले यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली आहे। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक आहे, मात्र हे सरकार बंजारा समाजावर अन्याय करत आहे। आजचा मोर्चा हा सेमीफायनल आहे। येत्या 17 ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल। हे शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे बंजारा समाजाने भरून दाखवू, असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे। या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे। त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली कापूरबावडी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात शेकडो बंजारा स्त्री पुरुष सहभागी झाले होते। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, जय सेवालाल, एक गोर सव्वा लाखेर जोर अशा घोषणा देत यावेळेस मोठ्या संख्येने बंजारा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। आम्ही आंदोलन तेच करणार आहोत। येत्या निवडणुकीमध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका, महानगरपालिका, याच्यामध्ये या जे सत्ताधारी आहे त्यांना आम्ही धक्का लावल्याशिवाय राहणार नाही। प्रचंड भूकंपाचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। 17 तारखेला शिवाजी पार्क म्हणजे तुम्हाला सांगायला गरज, म्हणजे शिवाजी पार्क फक्त शिवसेना भरते, बीजेपीची ताकद नाही तिथे एखादी सभा घ्यायची। जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये 25 लाखापेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आणि बंजारा समाजाला, आदिवासी संवर्गाची मागणी या ठिकाणी जोर धरत आहे। हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत एसटी ब आरक्षण आम्हाला मिळावं अशी आमची मागणी आहे। मूळ आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला तातडीने एसटी बचं आरक्षण द्यावं। 1 महिन्याच्या आत हा निर्णय जर नाही झाला, जातीचे प्रमाणपत्र जर वितरित नाही झाले तर आंदोलन आणखी तीव्र करू। मुंबईला बंजारा समाज धडकल्याशिवाय राहणार नाही। पण आम्ही अगोदरच एसटी मध्ये आहे पहिलेपासून, तर आम्हाला भेटायला पाहिजे की नाही, म्हणून आम्ही आज एवढा आरक्षण करतो। कारण की आमचे पोरं आहे, गोरगरीब लोक आहेत, जंगलामध्ये येणार आहे। आम्ही खरं आहे आदिवासी आहे, पण आम्ही कोणाची ताटलीमध्ये तिथला खाऊन आम्हाला द्या असं नाही बोलतो। आमचा हक्काचा आम्हाला द्या, आमचा हात मान्य आहे। जगभरात 72 देशात मराठी भाषा बोलली जाते। भारतात ती सर्वत्र प्रचलित आहे, त्यामुळे या भाषेत आर्थिक व्यवहारही होतात। त्यामुळेच मराठीशी निगडीत विविध क्षेत्रात उत्तम व्यवसायाच्या संधी आहेत। आपली अभिजात मराठी भाषा ही उदरनिर्वाहाचेही साधन आहे, त्याबाबत कोणताही गैरसमज बाळगण्याची गरज नाही, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेश केळुसकर यांनी शुक्रवारी केलं। मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला। त्यानिमित्ताने 3 ऑक्टोबर 2000 ते 9 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेतर्फेही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। त्याचा आरंभ शुक्रवारी सकाळी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह विचारमंथन व्याख्यानमालेच्या 17व्या पुष्पाने करण्यात आला। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर महेश केळुसकर यांनी मराठी भाषेचं अभिजातपण या विषयावर यावेळेस व्याख्यान दिलं। त्याप्रसंगी उपायुक्त उमेश बरारी आणि इतरही अधिकारी उपस्थित होते। आजचं उद्घाटन
समारंभ आपण या अभियानात केलेला आहे. त्यासाठी डॉक्टर महेश केळुसकर असे सुंदर आणि प्रभावी वक्ते आम्हाला लाभले आणि त्यांचं भाषण सर्वांनी ऐकलेलं आहे. त्याचबरोबर धनश्री लेले मॅडम यांचं देखील समारोपाचं भाषण आम्ही ठेवलेलं आहे. मराठी भाषेचा कार्यालयीन कामकाजामध्ये सोप्या पद्धतीने वापर याचं देखील कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मराठी भाषेचा अभिजात पण टिकवणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत. काय आव्हान करा सर्व ठाणेकर नागरिकांनी या उपक्रमांना ग्रंथ प्रदर्शन देखील आपण ठेवलेलं आहे. कमीत कमी 2 मराठी ग्रंथ आपण या निमित्ताने विकत घ्यावेत. त्याचबरोबर आता येणाऱ्या दिवाळीच्या अनुषंगाने जसं केळुसकर सरांनी सांगितलं की 500च्या पेक्षा जास्त आपल्याकडे मराठी दिवाळी अंक मार्केटला येतात, तर कमीत कमी 2 दिवाळी अंक फराळासोबत आपण घ्यावेत. एक बौद्धिक फराळ आपल्याला त्या निमित्ताने उपलब्ध होईल आणि मराठी भाषेचं जे संवर्धन आहे ते त्यानिमित्ताने होणार आहे. आणि एक आवाहन मी या निमित्ताने करू इच्छितो की आपण स्वतःच मराठी बोलत राहिलं पाहिजे. समोरचा कुठल्याही भाषेत बोलला तरी आपण त्याला मराठीतून उत्तर दिलं पाहिजे. एवढं या प्रसंगी मी सांगू इच्छितो. मराठीमध्ये असा गैरसमज आहे की मराठीमध्ये व्यावसायिक संधी नाहीत, पण आज तुम्ही मराठीमध्ये एक आपण म्हणतो ना DTP केलं, म्हणजे टायपिंग केलं आणि ते मुद्रित शोधन करून दिलं, त्याचं तर एका पानाला आज 50 आणि 60 रुपये तुम्हाला दिले जातात, बरं का. आणि तुम्हाला काही भांडवल नाही, तुमच्याकडे साधा लॅपटॉप असला तुम्ही ताबडतोब ते टाईप करून प्रिंट आऊट करून देता त्याला, बरोबर. तसंच मराठी निवेदन, वृत्तनिवेदन, सूत्रसंचालन हे लोकांनी आता करिअर म्हणून बघायला पाहिजे, बरं का. आणि त्याच्यात खूप उत्पन्न आहे आणि चांगली माणसं मिळत नाही आहेत आत्ता सध्या, मराठी बोलणारी, चांगलं बोलणारी, चांगलं सूत्रसंचालन करणारी, आणि त्यांना खूप मागणी आहे आणि उत्पन्न पण आहे, बरं का. आणि शिवाय तुम्हाला स्वातंत्र्य आहे. हा झाला एक दुसरा गोष्ट. दुसरी, मराठीमध्ये तुम्ही जर आज म्हणजे बाकीचे व्यवसाय आहेतच, शिक्षक आणि हे वगैरे, पण तुम्ही एक स्वतंत्र प्रकाशक म्हणून उतरू शकता, स्वतंत्र ग्रंथ विक्रेते म्हणून उतरू शकता. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतर्गत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक सोहळा गडकरी रंगायत येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान राज्यभर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ठाणे येथे मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राम गणेश गडकरी रंगायत येथे संपन्न होणाऱ्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार असून मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तसंच मराठी भाषेचा जागर करणाऱ्या कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात येलं आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी दिली. 7 ऑक्टोबर 2025ला संध्याकाळी 5 वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये हा एक उत्सव साजरा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, भाषा मंत्री उदय सामंत साहेब आणि या सगळ्या आजूबाजूचे सगळे साहित्यिक, महाविद्यालयांचे विद्यार्थी, जे मराठी भाषेवरती प्रेम करणारे जी मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने, महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या वतीने करत आहे. की ठाणं म्हटलं की साहित्य आणि संस्कृतीचं आपण एक उत्तम असं ठेव अशी ठाण्यामध्ये अशी म्हणतो. साहित्यावरती प्रेम करणारी सगळीच मंडळी ठाण्यामध्ये आहेत. अनेक लेखक, अनेक कलावंत, अनेक साहित्यिक आज ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि या सगळ्यांना मी अशी विनंती करीन महाराष्ट्र शासनाच्या वतीने की आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. धन्यवाद. तो पहिला वाढदिवस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरचा आपण साजरा केला. रवींद्र नाट्य मंदिर येथे आपण अभिजात भाषेचा कार्यक्रम केला आणि त्यात अनेक पुस्तकं, ग्रंथसंपदांचं आपण उद्घाटन किंवा त्याचं अनावरण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून केलं. याच धर्तीवर अभिजात भाषेचा हा सप्ताहानिमित्त 7 तारखेला ठाणेमध्ये आपण काही साहित्यिक मान्यवरांचा सत्कार करायचं ठरवलं आहे. आदरणीय मंत्री मराठी भाषा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यांच्या हातून साहित्यिकांचा सत्कार, मान सन्मान होणार आहे आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि मराठी भाषा विभागाच्या या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद आपल्याकडून मिळावा असे मी संचालक राज्य मराठी विकास संस्था आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचा सचिव म्हणून आपल्या सगळ्यांना करतो. धन्यवाद. एक थेंब रक्त म्हणजे जीवाला दिलेलं नवीन आयुष्य हा संदेश ठाणेकरांनी प्रत्यक्ष कृतीतून साकार केला. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात तब्बल 130 शिबिरातून 5211 रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं. महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या झाल्या असल्या तरी रक्तदान मोहिमेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ठाणेकरांच्या सामाजिक जाणिवेचं प्रतिबिंब उमटलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. या अभियानादरम्यान महिलांच्या आरोग्याच्या तपासण्या, रक्तदाब, डायबिटीज, कॅन्सर, हिमोग्लोबिन, क्षयरोग यासह इतर चाचण्या देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे आदींनी दिली. मला आनंद होतो आहे की आपण ह्या ड्राईव्हमध्ये 5400 ब्लड बॉटल जमा केल्या. अतिशय चांगला आकडा आहे. आमचे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर केंद्रे, डॉक्टर काळे आणि डॉक्टर चौधरी या लोकांनी खरोखर मेहनत घेतली. विविध ठिकाणी कॅम्प आणि रिसेंटली आम्हाला 2 ब्लड डोनेशन व्हॅनही गिफ्टमध्ये मिळालेले, डोनेशनवर मिळाल्या. त्या व्हॅन आम्ही विविध ठिकाणी रेल्वे स्टेशनला उभं करून, कॉलेजला उभं करून हा डोनेशन ड्राईव्ह घेतला होता. आमच्या याच्यात सहभाग घेतला, आमच्या स्टाफने घेतला, आमच्या नर्सेसनी, आमच्या डॉक्टरनी, आमचे पॅथॉलॉजिस्ट जे डॉक्टर केंद्रे त्यांनी पण याच्यामध्ये ब्लड डोनेशन केलं. मी खरोखर धन्यवाद दिला. आनंद होतो या गोष्टीचा की आम्ही हा ड्राईव्ह एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्लड डोनेशन आणि ब्लड ड्राईव्ह करू शकलो. मी खरोखर धन्यवाद देतो आमच्या स्टाफचा, सगळ्या महिलांचा आणि सगळ्यांनी यांनी अहोरात्र मेहनत करून ही गोष्ट केली आहे. आणि असंच जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा हे लोक मत्तीला धावून येतात, मत्तीला धावून येतील ही अपेक्षा आहे. आपण बरेचसे असे कॅम्प रेग्युलरली पण घेत असतो, परंतु आता आपल्याकडे व्यवस्थित स्टॉक आहे आणि आपले कॅम्पही चालू राहतील. मी पुन्हा एकदा सगळ्या स्टाफना आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ह्या कॅम्प याच्यामध्ये जे काही ब्लड कनेक्शन केलं हा आकडा खूप मोठा आहे आणि असंच आम्ही कॅम्प पण करत राहू आणि आमचं सहकार्य लोकांचं आणि आमच्या डॉक्टरांचा मिळत राहील असे मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो. तर मंडळी,
या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.